कॅनरा बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। कॅनरा बँकेमध्ये 3500 जागांसाठी भरती निघाली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे असे कमेंट राहते की सर अशी कोणती भरती निघाली आहे की सांगा, त्यामध्ये की 15 ते 20 हजार रुपये महिना भेटणार आहे आणि कोणताही पेपर त्यामध्ये नसणार आहे, ज्यामध्ये 12वीच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। अशी कोणती भरती निघाली आहे का? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशीच भरती या ठिकाणी आलेली आहे। कॅनरा बँकेमध्ये 3500 जागांसाठी ही भरती निघाली आहे। यामध्ये कोणताही पेपर नाही आहे, तर आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर मी तुम्हाला पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यामध्ये पेपर नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे 12वीच्या बेसवर, याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 रुपये प्लस आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे। तर कॅनरा बँक भरतीमध्ये 3500 जागांसाठी भरती निघाली आहे। बिना परीक्षेची ही भरती आहे, यामध्ये कुठलाही तुम्हाला पेपर द्यावा लागत नाही। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना कॅनरा बँकमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा काय, फी काय, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आणि संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कॅनरा बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅनरा बँकमध्ये 3500 जागांसाठी भरती निघाली आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी, आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 12 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर कॅनरा बँकमध्ये 3500 प्लस जागांसाठी ही भरती निघाली। यामध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 20 ते 28 वर्षापर्यंत यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर आपलं वय 20 ते 31 वर्षापर्यंत असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते कॅनरा बँकमध्ये। आणि त्याचबरोबर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार। आणि तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आली। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। तर आवर्जून तुम्ही फॉर्म भरा, जे पण SC/ST आणि PWD कॅटेगरीचे असाल 1 रुपया सुद्धा आपल्याला यामध्ये फी द्यावी लागणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कॅनरा बँकमध्ये जे जास्त यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की यामध्ये पेपर नाही, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपलं जे यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत असणार आहे। भारतातील कोणत्या ठिकाणी आपल्याला जॉब भेटू शकते, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भेटू शकते, कारण की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जास्त चान्स आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा जॉब भेटू शकते, ठीक आहे। तर पहा कॅनरा बँकेची ही भरती या ठिकाणी निघाली आहे। तर हे 3500 जागांसाठी ही भरती निघाली आहे, ज्या की पदवीधर अप्रेंटिसशिपच्या जागा आहे 3500 जागांसाठी। आणि या भरतीमध्ये शिक्षण ज्या पण विद्यार्थ्यांचे पदवीधर असेल, जे पण विद्यार्थी पदवीधर असेल तर त्याच विद्यार्थ्यांना कॅनरा बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल, पदवीधर आहे, तर अशाच विद्यार्थ्यांना कॅनरा बँकमध्ये फॉर्म भरता येते। मुलांना आणि मुलींना सुद्धा फॉर्म भरता येते कॅनरा बँकमध्ये, ज्यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांचं। तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर हे भरती निघाली आणि अप्रेंटिसशिपची ही भरती आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला 1 वर्षापुरतच आपल्याला या ठिकाणी जॉबवर ठेवण्यात येणार आहे, हे परमनंट भरती नाही, मी तुम्हाला आता सांगून देऊन राहिलो। कॅनरा बँकेमध्ये ही जी भरती निघाली तर पहा याचे काय बेनिफिट आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। आपल्याला 1 वर्षासाठी जे आहे आपल्याला कॅनरा बँकमध्ये जॉबसाठी ठेवण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पगार आपल्याला 15,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे यामध्ये पेपर नाही, त्याचबरोबर ग्राउंड नाही, उंचीचे काही अट नाही। आपलं यामध्ये 12वीच्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन होणार आहे। आपल्याला 12वीमध्ये जेवढे पण जास्त पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेजवर मेरिट ॲडिगन लागणार आहे। ज्यांना 12वीमध्ये जास्त पर्सेंटेज आहे ते विद्यार्थी यामध्ये निवडले जाणार आहे, त्यांची मेरिट लिस्ट केली जाणार आहे। ज्यांना सुद्धा 12वीमध्ये जास्त पर्सेंटेज असेल तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये निवड होणार आहे। तर आपल्याला यामध्ये 1 वर्षासाठी आपल्याला जॉबवर ठेवलं जाणार आहे, 1 वर्ष आपल्याला जॉब करावं लागणार आहे। आणि 1 वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी जॉबवरून काढून देणार आहे, एक लक्षात ठेवा। मी रियालिटी सांगून देऊन राहिलो। 1 वर्षानंतर आपल्याला जॉबवरून काढलं जाणार आहे आणि आपल्याला जे आपलं 1 वर्ष जॉब झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्टिफिकेट त्यांचं भेटणार आहे। आणि ते जे सर्टिफिकेट आपल्या कामात पडणार आहे प्रायव्हेट बँकमध्ये जेवढा पण प्रायव्हेट बँकमध्ये जागा राहते आणि ते जर सर्टिफिकेट आपण त्या ठिकाणी दाखवलं तर त्याचा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो काही ना काही फायदा त्या ठिकाणी होणार आहे। आपल्याला त्याचा जे विद्यार्थी मित्रांनो काही फायदा त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। त्या सर्टिफिकेटचा आपल्याला बेनिफिट आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा। आपल्याला प्राधान्य त्या ठिकाणी दिले जाऊ शकते, कारण की प्रायव्हेट बँकमध्ये बरेच काही प्रायव्हेट बँक आहे तर
प्रायव्हेट बँकमध्ये ज्या काही जागा निघाल्या ते जर सर्टिफिकेट आपण दाखवले तर त्या ठिकाणी जास्त चान्सेस राहते की आपल्याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, म्हणून हे काही फायदा त्या सर्टिफिकेटचा होणार आहे आणि आपल्याला एका वर्षासाठी गव्हर्नमेंट आपल्याला 15,000 रुपये महिना त्या ठिकाणी देणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे हे अप्रेंटिसशिप आहे, आपल्याला एका वर्षासाठीच आपल्याला जॉबवर ठेवलं जाणार आणि हे तुम्ही आशा करू नका की हे सरकारी नोकरी आपल्याला वर्षभर म्हणजे आपलं जेवढं वय आहे तोपर्यंत आपल्याला सांभाळत राहणार आहे, असं काही नाही आहे यामध्ये। तर हे फक्त एका वर्षासाठी अप्रेंटिसशिप निघाली आहे, एका वर्षासाठी आपल्याला जॉबवर ठेवलं जाणार आहे, त्यानंतर आपल्याला काढून दिलं जाणार आहे, सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या बेसवर आपल्याला कुठं प्रायव्हेट बँकेमध्ये जर जागा निघाल्या त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य दिलं जाणार आहे, त्याचा काही फायदा आपल्याला भेटणार आहे। तर करू शकता तुम्ही, कारण की चांगली सुद्धा गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो कॅनरा बँकची, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आणि या कॅनरा बँक भरतीची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकली आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या। कॅनरा बँक भरती 2025 कॅनरा बँक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि त्याचबरोबर टोटलच्या जागा आहे 3,500 जागा आहे आणि कॅटेगरी वाईज सुद्धा यामध्ये जागा दिलेल्या आहे, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा जागा आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र राज्य या ठिकाणी दिसत असेल, मध्य प्रदेशच्या खाली बघू शकता मराठी, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जबरदस्त जागा यामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्येच आपल्याला जॉब सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जॉब भेटणार आहे यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर, ठीक आहे। तर हे अशी संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही कॅनरा बँक या भरतीची, तर पूर्ण इंग्रजीमध्ये हे या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे, वाचू शकता तुम्ही या ठिकाणी। तर सर्व कॅटेगरीसाठी जे फी ठेवण्यात आले 500 रुपये फी ठेवण्यात आले, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल, PWD कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर हे अप्रेंटिसशिप आहे, बघू शकता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल आणि हे एका वर्षासाठी अप्रेंटिसशिप असणार आणि 15,000 रुपये आपल्याला सरकारकडून या ठिकाणी भेटणार आहे, बघू शकता, ज्यामध्ये कॅनरा बँकच्या इकडून आपल्याला 10,500 रुपये भेटणार आहे आणि त्याचबरोबर जे सरकार जवळून बघू शकता गव्हर्नमेंट शेअर ऑफ टायफंड ऑफ 4,500, तर गव्हर्नमेंटकडून हे 4,500 भेटणार आहे, असे 15,000 रुपये आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे। आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी वर्क कोणतं आपल्याला करावं लागणार आहे, तर हे संपूर्ण जाहिरात आहे आणि त्याचबरोबर आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघू शकता सिलेक्शन प्रोसेस, द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑन बँक वेबसाईट, हे वेबसाईट या ठिकाणी दिले आहे आणि त्याचबरोबर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर बघू शकता जे तुम्हाला 12वीमध्ये पर्सेंटेज असेल, 10वीमध्ये जे पर्सेंटेज असेल तर 12वीच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, 12वीमध्ये ज्यांना सुद्धा 12वीमध्ये जास्त पर्सेंटेज असेल तर त्याच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, बघू शकता। तर या ठिकाणी दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, यामध्ये कुठलेही पेपर घेतला जाणार नाही, कॅनरा बँक भरतीमध्ये कोणताही आपला पेपर घेतला जाणार नाही, तर आपल्या 12वीच्या टक्केवारीवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। 12वीमध्ये जर आपल्याला चांगले पर्सेंटेज असेल तर आपल्या यामध्ये सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे। तर हे संपूर्ण जाहिरात आणि हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले आहे, तुम्हाला जर हे जाहिरात पाहिजे असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घे, त्यावर हे संपूर्ण जाहिरात टाकले आणि विविध अशा सरकारी नोकरीची जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो।